अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे पुणे येथून सौ सुनीता धनेवार या ताईंचा. ताई म्हणतात, विसर तुझा मज कधी न पडावा. जय गजानन. मी सौ सुनीता तांदळे धनेवार. अर्थातच माहेरची मी तांदळे आणि सासरची धनेवार. हल्ली मुक्काम चिंचवड पुणे, तर वऱ्हाडातील कारंजा लाड हे माझं माहेर. आपण गजानन विजय ग्रंथात कारंजा येथील लक्ष्मण घुडेची कथा वाचतो ना, तेच कारंजा. लहानपणी आमची आजी गजानन विजयमधील कथा आम्हाला सांगायची. घुडे यांचं घर दाखवायची. गजानन महाराजांची भक्ती मनापासून करा असा सल्ला द्यायची. ती म्हणायची, गजानन महाराजांची तुम्ही भक्ती करा, ते तुमच्याकडे लक्ष देतील. अर्थात ते कधी तुमची परीक्षाही पाहतील. पण धीर सोडू नका. परमार्थात पी हळद आण हो गोरी असं चालत नाही. खरं तर ते कुठेच चालत नाही. कष्टाविना फळ मिळत नाही. मला आजीच्या गोष्टी खूप आवडायच्या. तिच्या या गोष्टीमुळे माझ्या मनात गजानन महाराजांच्या विषयी श्रद्धा निर्माण झाली. गजानन विजय ग्रंथाच्या 15व्या अध्यायात असं वर्णन आहे की तेव्हा अकोला येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक येणार होते. त्या कार्यक्रमाला श्री गजानन महाराजांनाही बोलवावे असे काही लोकांचे म्हणणे पडले. त्याला तिथे काही लोकांनी विरोधही केला. ते म्हणाले, महाराजांना सभेसाठी बोलू नका, ते सभेत विक्षिप्तपणा करू शकतील. मात्र हे म्हणणं अनेकांना पटले नाही आणि महाराजांना आमंत्रण देण्यासाठी खापर्डे आणि कोल्हटकर दोघेजण शेगावला पोचले. त्यांनी आमंत्रण देताच महाराज त्यांना म्हणाले, तुमच्या सभेत आम्ही येऊ आणि वेड्याप्रमाणे काही न करू. अर्थात महाराज अकोला येथे झालेले संभाषण अंतर्ज्ञानाने ओळखून हे बोलले. त्यावर खापर्डे कोल्हटकरांना म्हणाले, पहा कोल्हटकर, वऱ्हाड प्रांतांचा ज्ञान हिरा याने वृत्तांत जाणीला सारा. जो का झाला अकोल्याला, यातील वऱ्हाड प्रांतांचा उल्लेख नेहमीच माझ्या मनाला भावून जातो. कारण आपण ज्या वऱ्हाड प्रांतात राहिलो वाढलो तिथे संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी लीला दर्शन केलं आणि ही कल्पना मनाला आनंददायी करून मग महाराजांच्या विषयी भरभरून बोलल्या जातं. पुढे योग्य वयात लग्न झाल्यानंतर चिंचवडला मुक्काम हल्ला. योगायोगाने घराच्या जवळच गजानन महाराजांचं मंदिर आहे. त्यामुळे महाराजांची सेवा तर सुरू राहिलीच, परंतु महाराजांच्या विषयी मनापासून लोकांना सांगणं. महाराज भक्तवत्सल आहेत. आज महाराजांनी समाधी घेऊन 110 वर्ष होतील, परंतु आजही महाराजांच्या प्रार्थनेने भक्त सुखावतात हे सांगणं आजही कायम राहिलं. इकडे आमचा एक विशीचा ग्रुप आहे. 12-13 मैत्रिणी आहेत. कुणी सोलापूर, कुणी बेळगाव, वेगवेगळ्या भागातून पुण्याला आलेल्या या मैत्रिणी शेगावविषयी आणि महाराजांच्या विषयी माझ्याकडून ऐकून मला म्हणू लागला, आम्हाला एकदा शेगाव पाहायचं आहे, गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांचा आग्रह सुरू झाला. त्या म्हणू लागला, तू एवढं सांगतेस तर पाहू तर खरी एकदा शेगाव बघूया. आमच्या नशिबात आहे का काही अनुभवाचा योग. सर्व ग्रुपच्या आग्रहावरून मग 13 सप्टेंबर 2019 रोजी आम्ही पुणे ते काझीपेठ गाडीचं रिझर्वेशन केलं. आम्ही 14 लोक होतो. त्यात एका मैत्रिणीची नात 10 वर्षाची आणि एकीचा नातू 4 वर्षाचा. बाकी सर्व वय वर्ष 60च्या आगेमागे. ती गाडी पुण्याहून रात्री 10:30ला निघते आणि शेगावला सकाळी 8:30च्या सुमारास पोचते. एरवी पुण्याहून शेगावसाठी अन्य गाड्याही आहेत, पण आम्ही विचार केला की रात्री जेवण प्रवासाला सुरुवात होणार आणि सकाळी लवकरच पोचणार. तेव्हा ही गाडी बरी. डबा वगैरेची भानगड नाही. केवळ झोपण्यासाठी गाडीत बसायचे आहे. म्हणजे हा सुटसुटीत प्रवास ठीक राहील. शेगाव
शेगावचं सकाळचं जेवण म्हणजे महाराजांचा प्रसाद. रिझर्वेशन झालं. जाण्याचा दिवस उगवला. त्या वर्षी पुण्याला आणि एकूणच कोल्हापूरपासून त्या भागात अतोनात पाऊस झाला, हे आपण सर्व जाणतोच. त्या अतिवृष्टीमुळे गाड्यांचं वेळापत्रकही बिघडलं. आम्ही स्टेशनला पोहोचलो तो गाडी 1.5 तास लेट. म्हणजे गाडी पुण्याहून निघाली तो रात्रीचे 12 वाजलेले. त्या क्षणी मनात विचार आला, आपण या लोकांना महाराजांचे विषय सांगून शेगावला नेतो आहे. गाडी लेट का व्हावी? वाटलं गाडी रात्रीतून टाईम मेकअप करेल. उशीर झालाच होता. रात्र बरीच झाली होती. आम्ही सर्व निद्रेच्या अधीन झालो. सकाळ होता होता शेगाव आलं असेल या कल्पनेने रममान होऊन सर्व निवांत झोपलो. सकाळी 8 वाजता जाग आली. तेव्हा समजलं की गाडीने अजून दौंडही ओलांडलं नाही. गाडी केडगावच्या जवळपास आहे. याचा अर्थ आता गाडी किमान 12 तास लेट होणार. म्हणजे सकाळी 8च्या ऐवजी रात्री 8 वाजता शेगावला पोचणार हे निश्चित होतं. परिस्थितीचा अंदाज घेऊन गाडीतील अनेक लोकांनी गाडी तेथेच सोडून पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. आमच्याहीपैकी काही जणांनी तशी इच्छा व्यक्त केली, परंतु मी म्हटलं, एकदा दर्शन घेण्याचं ठरवलं आहे, मी पुढे जाणारच. माझा निर्धार पाहून मग आम्ही सगळेच पुढे निघालो. मात्र सोबत होते अनेक पोक्त. त्यांच्यासाठी औषध जेवण हा प्रश्न होता. जवळ काही खाण्याचं नाही आणि गाडीत तशी सोय नाही. पुन्हा मनात प्रश्न आला. म्हटलं, महाराज तुमच्या मनात काय आहे? पण स्वतःची समजूत घालून स्वस्थ बसले. आज दिवसभर उपासमार होणार हे दिसू लागलं. सोबतच्या लहान मुलांची कीव आली. गाडी पुढे निघाली होती. काही वेळ झाला. मनात महाराजांचा धावा सुरू होता. कारण संभाव्य उपासमारीकरिता अप्रत्यक्ष मीच जबाबदार ठरणार होते. पण त्याहीपेक्षा असा विचित्र अनुभव गाठीशी घेऊन आम्ही प्रवास केल्यावर यापुढे मी गजानन महाराजांच्या विषयी कोणत्या तोंडाने बोलू शकणार होते? हा विचार मला अस्वस्थ करीत होता. आमच्या बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये 30-35 लोकांचा ग्रुप होता. तो जळगावला जात होता. माझ्या कानावर आले की त्यांनी नगरला त्यांच्यासाठी काही जेवणाची ऑर्डर दिली आहे. तिथून त्यांच्यासाठी डबा येणार आहे. मी तातडीने त्यांच्याजवळ जाऊन, आम्हा 14 लोकांच्यासाठी जेवण मागवा. आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. सोबत लहान मुलं आहेत. 60च्या पुढील स्त्रिया आहेत असं सांगून डब्यासाठी आग्रह धरला. पण ते म्हणाले, आता नगर येण्यास फक्त जेमतेम अर्धा तास उरला आहे. इतक्यात लोकांचा डबा तयार होईल कसा? ते स्टेशनवर पोचतील तेव्हा ते अशक्य आहे असं म्हणून लहान मुलांसाठी 2 पोह्याची पाकिटं दिलीत. मी खिन्नपणे माझ्या जागेवर येऊन बसले. सगळ्यांचे चेहरे पडले होते. बोलत नसले तरी कदाचित सगळ्यांच्याच मनात एकच विचार होता, वारे गजानन महाराज आणि वारे शेगाव वारे. इतक्यात नगर आलं. गाडी थांबली. बाजूच्या ग्रुपसाठी डबा आला. डबा देणारे निघून गेले. गाडी सुटली. 15-20 मिनिटे मध्ये गेले असतील. काही वेळापूर्वी मी ज्यांच्या सोबत बोलले होते ते मला बोलवायला आले. म्हणू लागले, मॅडम आम्ही त्यांना 30-35 लोकांच्याकरता डबा सांगितला होता, पण काय झालं माहीत नाही. असं लक्षात येत आहे की आमचं पोट भरून देखील अजून 14-15 लोकांचा डबा शिल्लक उरतो आहे. कृपया स्वीकार करा. आम्हा 14 लोकांच्या समोर गाडीच्या त्या प्रवासात ताजं आणि रुचकर जेवण होतं. मला आजीचे शब्द आठवत होते, महाराज तुमची परीक्षा पाहतील पण धीर सोडू नका. सर्वांचे चेहरे अनुभवाने आता खुलले होते. मगाशी मला शंका होती, पण यावेळी मात्र खात्री होती की खचितच सगळे म्हणत असणार, वारे गजानन महाराज. गाडी लेट होणं हा भाग सोडला तर पुढे आमचं दर्शन छान झालं. दर्शनाने सर्वांना मनाची प्रसन्नता प्राप्त झाली. आम्ही पुण्याला परतलो तेव्हा जो तुम्हाला धन्यवाद देऊन अचानक 14 लोकांच्यासाठी डबा आला कसा याविषयी आश्चर्य व्यक्त करीत होता. आणि मी मात्र मनातून महाराजांचे आभार मानून म्हणत होते, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.